आज परत त्याच ठिकाणी पोहोचून गेलो होतो जिथे आपल्याला भयानक प्राणी दिसला होता. जय श्रीराम, मी तुमचा लाडका तेजस तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन डेली व्लॉग मध्ये. बऱ्याच दिवसापासून आपण गावाचं दर्शनच घेतलं नाहीये, त्याच्यामुळे सकाळी सकाळी निघालो होतो गावात. गाडी काढत होतो तेवढ्यात भरपूर कांदे दिसले. घरच्यांना म्हटलं भरा आता, मार्केटला जाऊ दे मला कधीतरी. गावात आलो तर जनता निवांत बसलेली होती. तेवढ्यात मागे महाराज दिसले. मग महाराजांचं दर्शन घेऊन घे तेवढं. थोड्याच वेळात गणेश भाऊ आला. भाऊला म्हटलं काय आणलंय तू बॉक्स मध्ये? भाऊ म्हणे बियाणे घेतलंय. मग कशी आहे क्वालिटी आणि कशी आहे क्वांटिटी सांगा आता कमेंट मध्ये. इकडे क्वालिटी आणि क्वांटिटीचा विषय चालू होता. ज्ञानेश्वर आबाचं तिकडे काहीतरी वेगळंच चालू होतं. गार्डियन बेल लावत होता. आधी मी लावलेली होती गाडीला बरोबर. भाऊचं म्हणणं होतं मी दुसरीकडेच लावेल. म्हटलं लाव. आणि हा, माझ्या बहिणीने दिली. कोणीच कोणताच प्रकारचा गैरसमज करून घ्यायचा नाही. बेल तर लावली गेली होती, निघायचं होतं सटाणा. आणि हा अत्राप्पा असा बघतोय जसं याने काहीतरी भलतंच मोठं काम केलंय. आपला कंदाना फाट्याचा व्हिडिओ भयानक चाललाय आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक झाली वाटतं आज. अण्णाकडे बॅटरी टाकली होती. अण्णा म्हणे बॅटरी खराब झाली म्हणे. म्हटलं आता बघू नंतर कधीतरी. आपली जुनी बॅटरी घेऊन आलो होतो गावात. चेतनचं थोडं काम होतं, त्याला घेण्यासाठी आलो होतो. त्याला घेऊन घेतलं आणि निघालो होतो कामाच्या ठिकाणाकडे. तसं काही एवढं विशेष काम नव्हतं, थोडंसंच होतं. त्याच्यामुळे पटकन मिटवून घेतलं आणि म्हटलं निघतो मी आता. मग काय नॉनस्टॉप आलो डायरेक्ट घरी. आणि ट्रॅक्टरकडनं उसरी बॅटरी घेतली थोडीशी, ती देऊन दिली त्याला परत. दुपारी संकेत आला म्हणे बँकेत काम आहे म्हणे. म्हटलं चलो सटाणा आता परत. आज जरा जास्तच ऊन लागत होतो, पण मग काय करता आता, यावंच लागतं, नाद नाही करावं लागत आता. बँकेचं काम मिटवून घेतलं होतं. मी आणि संकेत निघालो होतो गावात. हिरा मेडिकल जवळ रितेश भेटला. म्हटलं काय करतोय? म्हणे गोळ्या संपल्या तेवढ्या घेतोय. म्हटलं घेऊन टाक. रितेशला बाय बोलून आपण डायरेक्ट आलो होतो दीपक चष्मागर मध्ये. म्हटलं आता एडिटिंग करून करून डोकं खराब होऊन जाईल, चष्मा बनवावाच लागेल. आणि एवढे चष्मे बघून मीच हँग झालो होतो. म्हटलं आता कोणता बनवू? कसा तरी एक गॉगल आवडला होता अवकाळ्या करून. तो भाऊ म्हणे आता याचे ग्लास नाही बदलता येणार. म्हटलं राहू दे मग, आता करतो डोळे खराब. तिकडनं आलो होतो डायरेक्ट आपल्या सनी भैयाच्या दुकानात. संकेतला चप्पल घ्यायची होती त्याच्यामुळे आलो होतो. आणि सनी भैया दुसऱ्याच्या दुकानात. आणि सनी भैयाच्या दुकानात दादू नुसता फ्री फायर चालतो भाऊचा. काय करावं? त्याला म्हटलं हा मोठा मोबाईल घे, तुला सोपं पडेल खेळायला. तिकडनं आलो होतो आबाकडे. आबाचे गाणे असे चालू होते, तो भाऊ पूर्ण बोर होऊन गेला होता. दिवसभर फिरून फिरून लागली होती भूक. म्हटलं आता जाऊ रॉनी भाऊकडे, काहीतरी खाऊन मगच घरी जाऊ. रॉनीचा स्पॉट इतका भारी आहे. इकडे वडापाव खायचे आणि इकडे एंटरटेनमेंट बघायचं. नुसती गर्दी. पद्धतशीर वडापाव दाबून मी आणि संकेत निघालो होतो घराकडे. बाकी सायंकाळी वातावरण कसं होतं? आणि हा, बऱ्याच दिवसापासून आपल्या व्हिडिओज मध्ये एक कंटेंटची कमी होती, ती म्हणजे वर्कआउटची. त्याच्यामुळे आज शूज घातले. म्हटलं चला आज कुठतरी जाऊ. फिरत फिरत पोहोचलो होतो. आपल्याला तरस दिसलं होतं त्या ठिकाणी. आणि तरस म्हणजेच हाय ना, हे जर मला त्या दिवशी माहिती असतं तर मी थांबलोच नसतो. आणि हे महादेवांचं मंदिर आहे. चौंदाने आणि निरपूर मध्ये जी नदी आहे त्या नदीवरच हे मंदिर आहे महादेवांचं. आणि हीच ती नदी आणि हाच तो पूल. इथून तिकीट घेतलं का डायरेक्ट सटाणा. आराम नदी आहे बरं का, डायरेक्ट सटाणा पोहोचेल मला. पायी चालत चालत डायरेक्ट पोहोचून गेलो सागर भाऊच्या मेडिकलवर. तिकडनं लवकरच निघालो होतो घरी, कारण अंधार पडायच्या आधी मला घराकडे यायचं होतं. कारण रस्त्यात कोणीही भेटून जातं मग मला. घराजवळ येऊन वर्कआउट केलं. भेटू लवकरच. जय श्रीराम.